आजकालच्या लोकांना ना काय माहिती काय झालंय, सगळे फिटनेसचे वेडे झालेत. हो ना, म्हणजे जो बघावा तेव्हा उठल्या सुटल्या जिमला जाते. हो ना, त्यापेक्षा घरचं व्यवस्थित वर्कआउट केलं आणि जिमचे थोडेफार रूल्स फॉलो केले तर घरीच आपली बॉडी कमवता नाही का येणार. मग काय पूर्वीच्या काळी होती का जिमची साधनं वगैरे? अगदी लांबचं लांब पाणी भरून हंडापाशी वाहून किंवा जड पोती उचलूनच आपली शरीर मजबूत बनवायचं ना लोक. मग काय, आणि ही आजकालची 25ल्या आजची नाही तो 25ल्या वरची पोरं, 20 ते 30 वयोगटातली पोरं खास करून इतकी जिमवेडी झाली आहेत. आणि जिमवेडी ते सोडच, तर ते प्रोटीन इंजेक्शन्स जवळजवळ पकड 30 ते 40% लोक प्रोटीन वगैरे कंपल्सरी घेतातच. आणि काही अपवाद वगळता काही जण तर कधी कधी घेतात, पण 30 ते 40 लोक कंटिन्युअस घेत राहतात. आणि मग त्याचा आफ्टर इफेक्ट म्हणजे साईड इफेक्ट्स, नंतरचे परिणाम भोगावे लागतात त्यांना. मग काय, आता काल की परवाच मी एका बॉडी बिल्डरचं एक्झाम्पल वाचलं, फ्लेक्स बिल्डर म्हणून. हो ना, ते एकदम पॉप्युलर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रातलं नाव होतं. पण आता त्यांची परिस्थिती जर बघितलीस तर काहीशा आजारामुळे त्यांना आपला पाय गमवावं लागलं. तरीही त्यांनी आपला फिटनेसचा जोम काही सोडला नाही आहे. पण सांगायचं तात्पर्य इतकं की काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे आणि काही हेल्थ इश्यूजमुळे त्यांना आपला पाय गमवावं लागलं. हो, बरोबर आहे ना. म्हणजे जर आपण नैसर्गिक मेहनत केली तर त्याचे आफ्टर इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागत नाही. मग काय, आणि खास डाएट सुद्धा फॉलो करावं लागत नाही जर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तर. बरोबर आहे तुझं. आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातच किती प्रोटीन्स विटॅमिन्स वगैरे आहेत, तर कशाला बाहेरचं प्रोटीन वगैरे विकत घेऊन खायचं. मग काय, सप्लिमेंटच्या नावाखाली सर्व कंपन्यांनी आपला बिझनेस चालू केलाय.